आकाशवाणी मुंबई तीच्या मदतीसाठी संरक्षण अधिकारी मयुरी सावंत यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. मैत्रिणींनो, श्रोते हो, गेल्याच आठवड्यात आपण आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह साजरा केला. या निमित्तानं टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्र या सगळ्यात खंबीरपणानं, धीटानं आणि स्वावलंबीपणानं यशाकडे वाटचाल करणाऱ्या स्त्रियांच्या यशोगाथा आपण वाचल्या, ऐकल्या. पण या सगळ्यात आजची सामान्य स्त्री जी आहे ना, तिचे किती प्रश्न सुटले आहेत. अजूनही तिला किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय. कधी काही प्रश्न किंवा गंभीर प्रसंग उद्भवलाच तर तिनं दाद कुठे मागायची, किंवा एखाद्या प्रश्नासाठी तिनं नेमकं कुठे धाव घ्यायची, किंवा असे अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येताना दिसतात. आता तर शासनानं सुद्धा महिलांच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. नेमकी काय आणि कधी काय करायला हवं त्या महिलांनी, याविषयी आज आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत संरक्षण अधिकारी मयुरी सावंत मॅडम. नमस्कार मॅडम, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. जसं मॅडमने सांगितलं की आपण जेव्हा महिलांची सुरक्षा, मग त्याच्यामध्ये आपण सबलीकरण आणि सक्षमीकरण हा विषय घेतो, तर त्यावेळी कुठेतरी तिची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर असतो. आणि तिच्या सुरक्षेसाठी शासन स्तरावरती विविध कायदे आले आहेत, पण त्याची माहिती कितपर्यंत लोकांना आहे किंवा कितपर्यंत तिला आहे हे कधीच कोणाला माहिती नसतं, आणि हा मोठा एक प्रश्नचिन्ह असतो. त्यासाठीच आपण हा कार्यक्रमानिमित्त तिच्यासाठी असलेले कायदे, तिच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे याची आपण आज माहिती घेत आहोत. तर सुरुवातीला जसं म्हणतो की घरातून सगळ्याच गोष्टी सुरुवात होते, तर जिथे आपण हिंसा म्हटलं, अत्याचार म्हटलं, तर त्याला सामोरे जाताना तिला तिच्या घरच्याच व्यक्तींकडून सामोरे जावं लागतं. आणि त्याचसाठी 4 भिंतीतला कायदा म्हणजे आपला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नियम 2006. अगदी खरं आहे, तुम्ही सांगताय ते. आणि म्हणूनच आजच्या आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक देखील तसंच आहे, तीच्या मदतीसाठी. मयुरी सावंत मॅडम गेली 11 वर्ष मुंबई शहर जिल्हा कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम या अंतर्गत त्या कामकाज पाहतायत. तसंच कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळांपासून प्रतिबंध आणि त्या संदर्भात कसं काम करता येईल या संदर्भात सुद्धा त्या काम करतायत. सखी एक थांबा, वन स्टॉप सेंटर या योजनेअंतर्गत त्यांचं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे. यासोबतच मनोधैर्य योजनेअंतर्गत त्या विविध ठिकाणी मदतीचा हात नेहमीच पुढे करतात. तुम्ही आता सांगितलं तसंच की काही गोष्टी या घरापासूनच त्याची सुरुवात होते, आणि मग कुठे काय करायचं हे नेमकं महिलांना कळत नाही. अशा वेळेला त्यांनी कुठं मदत मागायला जायची, काय करायचं, आपण या संदर्भात काय मार्गदर्शन कराल मॅडम? जेव्हा आपण कौटुंबिक हिंसा म्हणतो तर आपल्या डोक्यात येतं शारीरिक हिंसा किंवा मारहाण, पण तेवढ्यापुरता हिंसा ही मर्यादित नाही आहे. त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसेमध्ये आपल्याकडे कायद्याने 5 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे जसं मगाशीच म्हटलं शारीरिक हिंसा. दुसरा प्रकार आहे शाब्दिक व भावनिक हिंसा, जी कुठेच दिसत नाही. तिसरा प्रकार आहे आर्थिक हिंसा. चौथा आहे लैंगिक हिंसा, ज्याच्यावरती आपण बोलत नाही. आणि 5वा प्रकार आहे हुंड्यासंदर्भात हिंसा. तर ह्या 5 प्रकारच्या हिंसा आपल्या कौटुंबिक हिंसा म्हणून गणल्या जातात, आणि कायद्याने त्याला आपण हिंसा म्हणून म्हटलेलं आहे. आणि ह्या हिंसेमध्ये जर एखाद्या महिलेला तक्रार करायची असेल तर तिला कोणती तक्रारदार आपल्याकडे महिला येऊ शकते? तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ती महिला फक्त विवाहितच असू शकते. तर तसं नाही आहे. या कायद्यामध्ये ती महिला एखादी अविवाहित महिलाही असू शकते, विधवा महिलाही असू शकते, घटस्फोटित महिलाही असू शकते, आणि कायद्याने जसं आता ट्रेंड सध्या चालू आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेली महिला. जी महिला तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत राहत आहे आणि त्या पार्टनरकडून किंवा त्या सोबतीकडून तिला हिंसा जर होत असेल तर अशी महिलाही या कायद्यामध्ये मदत मागू शकते. आपण म्हटलं मगाशी की मदत मागू शकते, पण नेमकी मदत काय? कायद्याचं जसं नाव आहे की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण, मग संरक्षणाची हमी हा कायदा देतोच. ही तिला एक प्रकारची मदत झाली. दुसरं आहे की तिचं राहण्याचं ठिकाण, म्हणजे जिथे ती राहत आहे. समजा तिला सासरच्या घरातून बाहेर काढलेलं आहे आणि त्या घरात तिला पुन्हा जायचं आहे, तर त्यासाठीही ती मदत या कायद्यामध्ये मागू शकते. पण तिला एक प्रकारची भीतीही आहे की मी पुन्हा सासरी गेली आणि पुन्हा मला मार बसला किंवा पुन्हा हिंसा झाली तर तिथे मी सुरक्षित राहील का? तर अशा वेळी आपण
तिला दुसरी मदत देऊ शकतो की ती दुसऱ्या ठिकाणी राहू शकते, म्हणजे पर्यायी निवासाची व्यवस्था किंवा भाडे देण्याची व्यवस्था. म्हणजे अशा प्रकारे आपण तिचा निवासाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा कायदा मदत करतो. आता मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की ती घरातून समजा वेगळ्या ठिकाणी राहते आहे, अशा वेळेला तिला एक आर्थिक चणचण तिला सुरुवातीच्या काळामध्ये ती नोकरी व्यवसाय करेपर्यंत उद्भवू शकते, किंवा सोबत लहान मूल असेल, किंवा एक अन्नाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे तो. अशा वेळेला तिला कशा प्रकारे मदत जी आहे ती केली जाते? ह्याच्यामध्ये एक कायद्याने अजून एक तरतूद दिलेली आहे की आर्थिक निर्वाहाचा आदेश. बरं. जसं पूर्वी आपण म्हणतो की पोटगी आदेश, पण ह्या कायद्यामध्ये आर्थिक निर्वाह म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. मग तिच्यासाठी आणि तिच्या बाळांसाठी, म्हणजे 18 वर्षांखालील एखादं मूल असेल, मग ते मुलगा असून दे किंवा मुलगी, त्यांचा तिघांचा म्हणजे सगळ्यांचा तिचा आणि तिच्या मुलांचा जो काही दैनंदिन खर्च असेल, आवश्यक खर्च असेल, तिच्या पालनपोषणाचा खर्च हा आर्थिक निर्वाहाच्या आदेशामध्ये. मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल सुद्धा, दोन्ही ठिकाणी हो, तिला- ह्या सगळ्या गोष्टी पडताळल्या जातात आणि त्या पद्धतीने तिला ही मदत या कायद्यामध्ये मिळते. अरे वा, खूपच छान. आणि जेव्हा केस तुमच्या समोर येते तेव्हा त्याचं जे स्वरूप असतं ते नेमकं कशा प्रकारचं असतं? म्हणजे तक्रार नोंदवल्यानंतर त्याच्यावरती नेमकं कामकाज जे आहे ते कसं सुरू होतं? तक्रार ही जसं आपल्याकडे समाजामध्ये मानसिकता आहे की कोणीही कधी पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, हॉस्पिटलची पायरी चढू नये आणि दवाखान्याची पायरी चढू नये, ही समाजामध्ये अजूनही मानसिकता आहे आणि त्या भीतीपोटी कुठलीही महिला पहिली समोर येत नाही. पण बऱ्याचदा वकिलांमार्फत म्हणा किंवा परिचित व्यक्ती असतात, तिच्या फॅमिलीमध्ये कोणी मेंबर्स असेल त्यांच्यामार्फत किंवा एखादी समाजसेवी संस्था असेल तर त्यांच्यामार्फत आपल्याकडे तक्रारी येतात आणि त्या पद्धतीने आपण मदत देतो. म्हणजे सुरुवातीला जसं म्हटलं की कौटुंबिक हिंसाचारामध्ये जर एखादी महिलेला तक्रार करायची आहे किंवा काही माहिती घ्यायची असेल तर ती पहिली संरक्षण अधिकाऱ्यांकडे येते. जसे आपल्याकडे संरक्षण अधिकारी हे महाराष्ट्र राज्यामध्ये जर मी बोलायचं झालं तर आपल्या राज्यामध्ये ही प्रत्येक जिल्हास्तरावरती संरक्षण अधिकारी हे नियुक्त केलेले आहेत आणि बृहमुंबईच्या क्षेत्रामध्ये वॉर्ड स्तरावरती संरक्षण अधिकारी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती संरक्षण अधिकारी आहेत. तर तिथे आपल्याकडे अभय केंद्र म्हणून हे काम करत आहे. मग ते अभय केंद्र ग्रामीण भागात पंचायत समितीच्या आवारात आहेत किंवा जिथे ICDS म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना जे प्रकल्प आहेत त्या अधिकारी कार्यालयाच्या आवारात आपले अभय केंद्र हे चालू आहेत आणि तिथे ती मदत मागू शकते. एखाद्या स्त्रीने किंवा महिलेने तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं, त्याबाबत आपण काय सांगाल? आपल्याकडे बरेचसे रिफरल आहेत. म्हणजे जसं म्हटलं की हा कायदा फक्त संरक्षण अधिकाऱ्यापुरता मर्यादित नाही आहे, तर बरेचसे आपले स्टेक होल्डर किंवा भागधारक आपण म्हणतो, म्हणजे स्वयंसेवी संस्था असतील, आपण हॉस्पिटलशी कोऑर्डिनेट करतो किंवा आपले बरेच सेंटर्स आहेत, म्हणजे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, आधारगृह आहेत, पोलीस आहेत, आपण सगळ्या डिपार्टमेंटशी समन्वयाने हे काम करत असतो. तर त्यांच्याकडूनही आपल्याकडे रिफरल येत असतात संरक्षण अधिकाऱ्यांकडे आणि त्या पद्धतीने तिच्या इच्छेनुसार, म्हणजे कायदा हा तिच्या अगेन्स्ट नाही, तिला काय हवं आहे, तिला काय अपेक्षित मदत आहे की तिची काय इच्छा आहे, त्या इच्छेनुसार हा कायदा तिला मदत करत असतो. अगदी खरं आहे. म्हणजे सगळ्या केंद्रस्थानी ती आहे आणि तिच्यासाठी मदत उभी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ती घरात आहे तोपर्यंत तुम्ही तिच्यापर्यंत मदत पोहोचवता, ती गृहिणी आहे. पण काही आपल्या मैत्रिणी अशा आहेत ज्या घराबाहेर पडतात, स्वतःचं काहीतरी वेगळं स्थान त्या समाजामध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतात. कधीतरी कुटुंबासाठी आर्थिक हातभार लागेल म्हणूनही त्या कामाच्या ठिकाणी जातात आणि मग तिथे सुद्धा त्यांना काही प्रश्नांना सामोरं जावं लागतं. काही लैंगिक अत्याचार असतील किंवा इतरही काही गंभीर प्रश्नांना ते सामोरं जावं लागतं. अशा वेळेला त्यांना मदत कशी मिळू शकते, त्या संदर्भात काय शासनानं केलेलं आहे, जरा त्याबद्दल आम्हाला सांगा. नक्कीच, जसं आपण मगाशी म्हटलं की 4 भिंतीतला कायदा, पण एखादी महिला स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी, जसं आपण म्हणतो की आत्ता बरंच आपण विकसित भारताकडे जात आहोत आणि ती स्वतः आत्मनिर्भर बनण्यासाठी तिचे बरेच प्रयत्न असतात. तर त्यासाठी जेव्हा ती कामाच्या ठिकाणी जाते तर तिथे ती सुरक्षित आहे का, हा एक वेगळा प्रश्न आहे आणि ह्याच्या संरक्षणासाठी किंवा जेव्हा ती बाहेर जाते तर तिथे तिला संरक्षित वातावरण मिळण्यासाठी आपला दुसरा एक कायदा आहे, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा 2013, ज्याला आपण सर्व परिचित असलेला कायदा म्हणजे पॉश ॲक्ट वर्कप्लेस हा कायदा आहे. आणि ह्या कायद्याची बरीच पार्श्वभूमी आहे. जवळपास राजस्थानमध्ये एक घटना घडलेली, भौरी देवी ह्या प्रकरणामध्ये, ती सगळ्यांना कदाचित माहिती असेल किंवा कदाचित माहीत नसेलही. तर 1992मध्ये ही घटना घडलेली. जसं आपल्याकडे आशा वर्कर हे काम करत असतात, तर ती त्याच मदतीने आपल्या जी काही असेल की जाणीव जागृती, जिथे बालविवाह होत आहे तर ते थांबवण्यासाठी ती महिला एक काम करत होती आणि ते काम करत असताना तिच्यावरती गँगरेप झाला आणि नंतर अशा पद्धतीने तिने जेव्हा मदत मागितली तर तिच्या मदतीसाठी कोणीही नव्हतं
आणि अशावेळी नंतर 1997मध्ये विशाखा संस्थेने तिच्या नावाने एक याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि त्या सुप्रीम कोर्टाने नंतर विशाखा गाईडलाईन्स म्हणून आपल्याकडे 1997 पासून आल्या आणि त्याच धर्तीवर पुढे आपल्याकडे 2013चा कायदा म्हणजे जसं सांगितलं पॉश ॲक्ट वर्कप्लेस हा कायदा अस्तित्वात आला. ह्या पॉश ॲक्टच्या अंतर्गत कामकाज कसं चालतं आणि कामाच्या ठिकाणी ह्याचं कसं स्वरूप असतं, जरा त्याही संदर्भात आम्हाला सांगा. नेहमी आपण म्हणतो कामाचं ठिकाण म्हणजे जिथे ऑफिसेस सेटअप आहे असं आपण गृहीत धरतो, पण ह्यामध्ये एक व्यापक त्याला दृष्टिकोन दिलेला आहे. कामाचं ठिकाण हे फक्त तिच्या ठिकाणापुरता मर्यादित नाही आहे, तर जिथे ऑफिसेस आहेत म्हणजे इथे आस्थापना आहेत, मग ते ऑर्गनाइज सेक्टर असून देत, अनऑर्गनाइज सेक्टर असून देत, हॉस्पिटल सेटअप असून देत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असून देत, शाळा असतील, कॉलेजेस असतील, अशा प्रत्येक ठिकाणी हे आपण कामाचं ठिकाण म्हणून म्हटलेलं आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर मी एका ठिकाणी समजा पेशंट म्हणून गेलेले आहे हॉस्पिटलमध्ये आणि ट्रीटमेंट करताना मी जर तिथे लैंगिक अत्याचाराला बळी पडली तर अशा वेळी हा कायदा तिला मदत करतो आणि त्यासाठी मग आपल्याकडे 2 समित्या ह्या काम करत असतात, एक अंतर्गत समिती म्हणून आणि एक स्थानिक समिती म्हणून. अंतर्गत समिती ह्यासाठी आहे की जिथे 10 किंवा 10पेक्षा जास्त स्टाफ म्हणजे कर्मचारी वर्ग त्या आस्थापनेवरती आहे, मग तिथे 10 किंवा 10पेक्षा जास्त पुरुष असू शकतात, 10 किंवा 10पेक्षा जास्त महिला असू शकतात, 10 किंवा 10पेक्षा जास्त मिश्र म्हणजे पुरुष आणि स्त्री असं दोन्ही स्टाफ असू शकतो. अशा ठिकाणी अंतर्गत समिती गठीत होणं हे कायद्याने अनिवार्य म्हटलेलं आहे. पण जिथे 10पेक्षा कमी स्टाफ असेल तर अशा ठिकाणी आपली स्थानिक समिती जी जिल्हा स्तरावरती गठीत होते किंवा फॉर्म होते, अशा ठिकाणी ही स्थानिक समिती असते की जिथे 10पेक्षा कमी स्टाफ आहे किंवा जिथे आपण डोमेस्टिक वर्कर म्हणतो की एखादी घरकाम करणारी बाई कुठे कामाला जात असेल तर अशा महिलेचं ऑफिस नसतं, तर अशी महिला या कायद्याअंतर्गत मदत मागू शकते, जिथे तिला स्थानिक समितीकडे तक्रार ती करू शकते. आणि तिसरं म्हणजे जिथे एखाद्या महिलेची तक्रार ही स्वतःच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा नियोक्त्याविरुद्ध असेल तर अशी महिला ही स्थानिक समितीकडे तक्रार करू शकते. तर या 2 समित्या कायद्याने अनिवार्य म्हटलेल्या आहेत, अंतर्गत समिती आणि स्थानिक समिती. फक्त तुम्हाला माहिती घ्यायची आहे की आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी अशी अंतर्गत समिती गठीत झाली आहे का किंवा फॉर्म झाली आहे का, असेल तर त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण आहेत, सदस्य कोण आहे याची माहिती असणं ही तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आजचा आपला विषय आहे तीच्या मदतीसाठी. आजची स्त्री जी आहे ती घराबाहेर पडून नवं काहीतरी करू पाहते आहे आणि ती नवीन काहीतरी करताना तिला हे सुद्धा अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, काही गंभीर प्रसंगांना तिला तोंड द्यावं लागतं. तर हे तोंड देत असताना तिच्यासाठी जर कोणी मदतीचा हात पुढे केला तर ती नक्कीच आत्मविश्वासानं पुढे जाऊ शकते. आत्ता तुम्ही ह्या सगळ्यांचा उल्लेख केलात, पॉशचा उल्लेख केला, तसंच मनोधैर्य योजनेचं स्वरूप जे आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? हा सुद्धा एक महत्त्वाची योजना आहे ही. दिल्लीचं निर्भया प्रकरण माहीत आहे जे 2012मध्ये झालेलं, आणि तसंच महाराष्ट्रामध्ये एक शक्ती मिल प्रकरण होतं जे बलात्काराशी संबंधित आहे आणि लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती राज्याने एक पुढाकार घेऊन एक योजना अस्तित्वात आणली 2013मध्ये, ती म्हणजे मनोधैर्य योजना. जसं नावामध्येच आहे की तिचं मानसिक खच्चीकरण न होता जिथे झालेलं आहे त्या आघातातून बाहेर पडण्यासाठी तिचं धैर्य वाढावं, तिचं पुनर्वसन करावं, तिला एक आर्थिक स्वरूपाची मदत मिळावी, यासाठी ही मनोधैर्य योजना महाराष्ट्र राज्याने आणलेली होती 2013मध्ये. सुरुवातीला हे जे काही आहे की त्याच्यासाठी GR आणलेला की अशा पद्धतीच्या म्हणजे बलात्कार असतील, बाल लैंगिक अत्याचार असतील आणि ॲसिड हल्ल्याची प्रकरण, तर त्याच्यामधली कोणीही बळीत महिला असेल किंवा बालक असेल, बालक म्हणजे इथे मुलगा आणि मुलगी यांच्यापैकी कोणीही पीडित असेल तर त्या पीडितांना आपण ही मनोधैर्य योजना आपण लागू करतो. आणि त्यासाठी स्पेसिफिक म्हणजे शासन निर्णयामध्ये ठराविक असे कलम दिलेले आहेत. जसं पूर्वी जसं होतं भारतीय दंडविधान आणि आत्ता जर म्हणायला गेलं तर भारतीय न्यायसंहिता, ह्याच्यामध्ये काही ठराविक कलमं आहेत. ती जर लागू झाली तर ही मनोधैर्य योजना त्या पीडितेला लागू होते. आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती समिती फॉर्म झालेली आहे. आणि आता सध्या ही योजना म्हणजे जसं आपण म्हणतो की तिला एकाच ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, तर म्हणून सिंगल विंडो सिस्टम म्हणून मनोधैर्य योजनेमध्ये आपण इथे मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जसं प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, तर मुंबईमध्ये म्हटलं तर मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे. तर ह्यांच्याकडे ह्या अशा तक्रारी तपासी अधिकारी यांच्याकडून प्राप्त होतात. दीपा सुरेश कुंभार, हा, बोला. बोरावडे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. हा. माझा प्रश्न काय माहितीये काय, मला की आता हे 3 महिने झालं घरातलं की मानसिक टेन्शन चाललंय. माझे सासरा एक्सपायर होऊन 1 वर्ष झालं आणि आमचे दीर आहेत ना मोठे, त्यांनी आमची भांडी वगैरे सगळी
घरातले घेऊन गेल्यात आणि त्यामुळे आमच्या घरात पूर्ण वातावरण बदलले. नवऱ्याला त्रास चालू झालाय, मला झालाय आणि मी रोज त्यांनी 3 ते 5 वाजेपर्यंत असं कुठं पण रस्ता दिसेल तसं फिरायला जाते पहाटे. म्हणजे डोक्यात माझ्या कीड बसल्या आणि त्यांनी माझी सगळी भांडी वगैरे सगळी नेल्यात बघा. मग मी तक्रार करायला गेले की मला अडवतात आणि पोलीस बावड्याला करायला गेलं तरी पण अडवतात आणि इकडं पण अडवतात आणि पंचायत मधली पण काही निर्णय देत नाही. मला हे ऐकलं तुमचा कार्यक्रम एवढा कॉन्फिडन्स आलाय त्यांनी, म्हणजे पूर्ण असं हे झालंय. म्हणजे काय उपाय करायला पाहिजे मी सांगा. नक्कीच मॅडम, जसं मगाशी म्हटलं की आपल्या प्रत्येक तालुका स्तरावरती, आता तुमचा कोल्हापूर जिल्हा आहे तर आपल्या तालुका स्तरावरती अभय केंद्र हे अस्तित्वात आहेत. तिथे तुम्ही संरक्षण अधिकाऱ्याची मदत घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं महिला बाल विकास विभाग हे काम करत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मदत घेऊ शकतात. तसंच जर तुम्ही जसं म्हटलं की मला मानसिक त्रास होत आहे, तर त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपले काही समुपदेशन केंद्र आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारात, म्हणजे तुमच्याकडून तुम्ही तिथून महिला बाल विकास विभाग किंवा अभय केंद्राकडून माहिती घेऊन त्या ठिकाणी जे कार्यरत आहेत, कुठल्या पोलीस ठाण्याच्या आवारात समुपदेशन केंद्र काम करत आहे किंवा दिलासा सेंटर म्हणून काम करत आहेत, त्या केंद्राची मदत घेऊन तुमच्या मानसिक त्रासासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही समुपदेशनची मदत घेऊ शकता. आणि शिवाय जर तुम्हाला काही कौटुंबिक हिंसेअंतर्गत तक्रार करायची असेल तर त्यासाठी तुम्ही संरक्षण अधिकाऱ्याची मदत घेऊ शकता. नमस्कार. हा ताई नमस्कार. मी विजयकुमार स्वामी बोलतो, बसवा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून ताई. हा बोला. सर माझा प्रश्न असा आहे की आता किती जर ते स्वारगेटला एक घटना घडली, किती जर आता महिलांच्यावर अत्याचार झाला, ते आरोपीला शिक्षा कुठं, ते नेमकं कुठं काय आता ह्याच्यावर जर मला पाहिजे होतं. आता सुरुवातीला आपण 2 कायदे म्हटलेले आहेत. एक कौटुंबिक हिंसाचार कायदा, तर हा दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे. या कायद्यामध्ये जी तक्रारदार महिला आहे तिने जी मदत मागितलेली आहे आणि त्या मदतीमध्ये जर तिला कोर्टाकडून काही आदेश मिळाले आणि त्या आदेशाचा भंग जर समोरच्या व्यक्तीने केला तर तो कायदा हा पूर्ण फौजदारी स्वरूप घेतो आणि तिथे त्याला शिक्षेची तरतूद आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की महिलांवरती अत्याचार होता, तर त्याच्यासाठी आपल्याकडे पोलीस डिपार्टमेंटकडून भारतीय न्याय संहिता किंवा भारतीय नागरी सुरक्षा संहितेअंतर्गत जी काही कारवाई आहे त्या पद्धतीने आपण ती कारवाई करू शकतो. आणि त्या पद्धतीने जिला दुसरं काही मदत लागत असेल त्या पद्धतीने महिला बाल विकास विभाग हे काम करत आहे. नक्कीच. मैत्रीण श्रोते हो, आजचा आपला विषय आहे तीच्या मदतीसाठी आणि आज या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत संरक्षण अधिकारी मयुरी सावंत. हॅलो बोला. हा, तर मी नितीन बेक बोलतोय की आता डे केअर सेंटर जे असतात, बेबी डे केअर सेंटर 1 वर्षाच्या आतल्या मुलांना सांभाळणारे जे असतात किंवा त्यांनी काय म्हणजे त्यांच्यासाठी कुठला कायदा आहे किंवा त्यांनी ज्यांचं डे केअर सेंटर आहे त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे हे केले पाहिजे, महिलांसाठी सोयी सुविधा केली पाहिजे. आपल्याकडे 2 आहेत गोष्टी. जसं तुम्ही डे केअर सेंटर म्हटलं तर त्याच्यामध्ये जेव्हा एखादी वर्किंग वुमन असेल किंवा नोकरी करणारी महिला असेल आणि ती आपल्या नातेवाईकांव्यतिरिक्त, जर इथे समजा आता तिचं मुंबई बाहेरचे नातेवाईक आहेत आणि तिथं मुंबईमध्ये वर्किंग वुमन हॉस्टेल किंवा नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहात राहत असेल तर तिथे डे केअर सुविधा पण आहेत. आणि दुसरं एक मिशन शक्ती ही महिला विकासची केंद्र शासनामार्फत राबवली जाणारी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये एक घटक आहे पाळणाघर म्हणून. तर पाळणाघर हे आपले अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हे डे केअर सेंटर चालवले जातात. तर आपल्या जवळच्या ज्या काही अंगणवाडी असतील त्या सेविकांच्या मदतीने तुम्ही मदत घेऊ शकता. हॅलो बोला. चित्राक्षी साळुंखे बोलतीये. हा बोला. माझ्या बहिणीबद्दल विचारायचं होतं. ती आता डिवोर्स घेतलेली नाहीये पण सेपरेट आई वडिलांजवळ राहते आणि गेली जवळपास 15-20 वर्ष झाली त्यांच्याकडून काहीही आम्हाला मदत अशी काहीच मिळत नाही. उलट त्यांच्याकडून त्रासच होत आहे. आणि जेव्हा ती आता मला तिनं ओपन केलं 20 वर्षानंतर, आता ती 56 वर्षाची आहे, तर तिला त्यांनी त्यावेळी खूप मानसिक त्रास दिलाय. ती त्यावेळी कुणालाही काही बोललं नाही तिनं की मला खूप घाण शब्दात तिला वाईट आणि इतर बाहेर त्यांचे संबंध वगैरे काय होते त्या बायकांबद्दल बोलणं असं समोर तिच्या खूप म्हणजे मानसिक त्रास दिला. आणि आता ती ओपन झाली माझ्याजवळ. तर याबद्दल आता आम्ही काही करू शकतो का? नक्कीच मॅडम, जसं मगाशी म्हटलं की कौटुंबिक हिंसेमध्ये आपण फक्त शारीरिक हिंसा ही सीमित नाही आहे. तर त्याच्यामध्ये जी काही तिला मानसिक भावनिकदृष्ट्या त्रास झालेला आहे, जी काही हिंसा झालेली आहे, तर ह्या हिंसेमधून तिला जर काही मदत घ्यायची असेल तर ती अभय केंद्र आणि आपले जे संरक्षण अधिकारी आहेत तालुका स्तरावरती किंवा प्रत्येक जिल्हा स्तरावरती, तर त्यांची ती मदत घेऊ शकते. आणि तिच्या इच्छेने जर तिला पुढे कोर्टामध्ये काही मदत, कारण ह्या कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे की तिला जी काही मदत मिळेल
तर ती मदत तिला माननीय न्यायालयाच्या आदेशानेच मिळू शकते. आणि त्यामध्ये 5 प्रकारची मदत आहे. एक म्हणजे संरक्षणाचा आहे, दुसरा आहे निवासाचा हक्क, तिसरं एक आहे आर्थिक निर्वाहाचं, चौथं जर तिची मुलं लहान असतील 18 वर्षांखालील तर त्या मुलाचा ताबाही ती स्वतःकडे ठेवू शकते त्यांच्या सुरक्षेच्या आणि भवितव्याच्या दृष्टीने, आणि 5वं तिचं नुकसान भरपाई आदेश, म्हणजे कोणत्याही पद्धतीने तिचं नुकसान झालेलं असेल तर अशी भरपाईचे आदेश ती कोर्टाकडून मागू शकते. आजचा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येकापर्यंत ती मदत पोहोचावी यासाठीच आहे आणि शासनाच्या काही हेल्पलाईन सुद्धा आहे. तर त्या हेल्पलाईनचा तुम्ही इथे मॅडम उल्लेख करा, म्हणजे ती मंडळी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतील. नक्कीच मॅडम. तर आपल्या पूर्ण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक महिला हेल्पलाईन म्हणून 181 181 हा इमर्जन्सी नंबर आहे. या नंबरच्या मार्गाने किंवा मदतीने ती मदत घेऊ शकते. नमस्कार. मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, जिल्हा नाशिक. मला असं म्हणायचंय का कॉलेजमध्ये आणि वसतिगृहामध्ये मुला मुलींवर होणारे रॅगिंग याच्यावर काही कायदा आहे का? ह्याच्यावरती 2 कायदे आहेत. म्हणजे एखादी कॉलेज किंवा शाळा आपण विद्यापीठाच्या अंडर येतात तर तिथे UGC गाईडलाईन्सनुसार प्रत्येक विद्यार्थीची एक कमिटी फॉर्म होते. आणि दुसरा एक जसं म्हटलं मगाशी की पॉश ॲक्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी कायदा, तर तिथेही कायदा हा मदत करतो. म्हणजे 2 प्रकारचे कायदे जिथे मुलांसाठी समिती झालेली आहे UGC गाईडलाईननुसार, आणि दुसरा एक आहे पॉश ॲक्ट वर्कप्लेस. हा कायदा त्या मुलांसाठी मदत करू शकतो. नक्कीच. आपण एखाद्या वेळेला अडचण आली की आपण पटकन आपल्या बहिणीकडे किंवा मैत्रिणीकडे धाव घेतो. आपण त्याला सखी असं आपण म्हणतो, आपल्या सोबत असते ती नेहमीच. तर शासनाने सुद्धा हे सखी सेंटर सुरू केलेलं आहे. तर या सखी सेंटरचं नेमकं कामकाज कसं चालतं आणि याचं स्वरूप काय आहे, जरा त्याबद्दल आम्हाला सांगा. शासनाचा एक उपक्रम असतो की तिला एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळायला हव्यात, हाच दृष्टिकोन असतो. जसं मगाशी उल्लेख केला की निर्भया प्रकरण 2012चं, आणि त्या धर्तीवरती केंद्र शासनाला असं कुठे झालं की प्रत्येक जिल्हा स्तरावरती असे केंद्र किंवा असे सेंटर्स निर्माण केले पाहिजेत. त्या धर्तीवरती एप्रिल 2015 पासून वन स्टॉप सेंटर किंवा त्याला आपण सखी एक थांबा केंद्र नावातच आहे की जिथे तिचा जो काही अत्याचार झालेला आहे, हिंसा झालेली आहे, तिथे ती थांबली पाहिजे. आणि ती थांबल्यानंतर केंद्रामध्ये तिला ज्या काही आवश्यक मदत किंवा आवश्यक सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी हे सखी सेंटर किंवा सखी एक थांबा केंद्र हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. बरं. आणि ह्याचे काही क्रमांक किंवा कसा संपर्क साधायचा या सखी हेल्पलाईनशी? हे जे सखी सेंटर आहे, जसं मगाशी हेल्पलाईन म्हटलं की 181, तर त्याला ते आपण कोऑर्डिनेशन करून तिथे जी जिल्हा आहे किंवा जो काही एरिया आहे त्या पद्धतीने आपण त्याला कोऑर्डिनेशन करून त्या सेंटरला आपण कनेक्ट करून देतो. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. हा मॅडम, मी कोणते बोलतोय माधव. एक प्रश्न मला विचारायचा आहे की आता मागे हा जो प्रकरण झाला बदलापूर, लहान मुलींवर जो अत्याचार झाला, वास्तविक त्या अत्याचार तो बरोबरच त्या अत्याचाराच्या विरुद्ध म्हणजे जो गुन्हेगार आहे त्याचे घरचे लोक त्यांच्यावर म्हणजे हे करतात आहे. मग याच्या बाबतीत काय, म्हणजे लहान मूल विचार गेलं त्याच्या बाबतीत तर काहीच नाही. सर, बऱ्याचदा कसं शासन स्तरावरती जे उपक्रम राबवले जातात किंवा जे कायदे काढले जातात त्याच्याविषयी बऱ्याचदा माहिती नसते. जसा पोक्सो कायदा आहे, म्हणजे बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम 2012 हा कायदा त्याच्यामध्ये मदत करतो. आणि ह्या कायद्यामध्ये बऱ्याच यंत्रणा आहेत, म्हणजे बालकल्याण समिती असेल किंवा सपोर्ट पर्सन असेल, तर ह्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. हा कायदा अशा मुलांना संरक्षणासाठी जे काही लैंगिक अत्याचाराचे प्रकार होतात किंवा पोर्नोग्राफी असेल त्या मुलांची किंवा लैंगिक छळ असतात, म्हणजे प्रत्येक आपण म्हणतो की लैंगिक हिंसा ही फक्त महिलेवरती नाही होत, तर आत्ता बालकांवरती होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. आणि त्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा काम करत आहे. पण इथे आपले बरेच विभाग ह्याच्यामध्ये एकत्र येतात, म्हणजे रुग्णालय म्हणा, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल आणि पोलीस विभाग असेल. तर ह्या सगळ्या विभागांच्या मदतीने हा कायद्यामध्ये आपण काम करत आहोत. आणि दुसरं एक आहे बालन्याय अधिनियम, म्हणजे जे ॲक्ट म्हणतो, तर त्या कायद्या अंतर्गतही आपल्या वेगवेगळ्या यंत्रणा काम करत आहेत. हॅलो, नमस्कार. मी सुरेश रामू साबळे बोलतोय. सामनाबाद तालुका जिल्हा कोल्हापूर बोलतोय. हा, बोला. अनेक महिलांवर अत्याचार होता, त्यांचा शोषण केले जाते. आज महिला दिन म्हणून घोषित केले जातंय. पण असे काय करायला होतं की त्या महिलांचा कोंड मारा होतोय आणि किती अत्याचार झालं तरी काही झालं तर त्या महिला पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाहीत. तर अशा ग्रामीण भागात किंवा शहरी भागात फिरती महिलांची पोलीस पथक आली निवडली तर बरं होईल. कारण का त्या महिलांना आपले प्रश्न त्यांच्याशी सांगता येतील.
काय सांगाल आपण मॅडम? आपले बरेच स्तरावरती जसं सगळ्यांना माहिती आहे आशा वर्कर हे काम करत आहेत, अंगणवाडी सेविका आहेत आपल्या, त्यांच्या मदतीने आपण सगळे अधिकारी किंवा जे कर्मचारी या कायद्यामध्ये मदत करत आहेत किंवा जी यंत्रणा आहे त्यांच्या मदतीने आपण वस्ती पातळीवरती जाणीवजागृती कार्यक्रम घेतो की जेणेकरून आपल्या विभागामार्फत ज्या काही योजना किंवा जे काही उपक्रम आहेत किंवा जे काही कायदे आहेत ते मदत किंवा त्याची माहिती तिथपर्यंत पोचावी आणि त्यांच्या मदतीने आपण हे पुढे काम करत आहोत. निश्चितच. आज आपण बघतो की काही स्त्रिया ज्या आहेत त्या घरी राहून काम करतात, काही प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जातात किंवा काहींनी अगदी गृहिणीपद सुद्धा खूप छान पद्धतीनं त्या निभवतात. पण एखादी समस्या उद्भवली, एखादा प्रश्न उद्भवला तर त्यांनी या सगळ्याला कसं तोंड द्यायला हवं? जाता जाता आपण एक टिप म्हणून काय सांगाल या सगळ्या महिलांना, मैत्रिणींना? नक्की, जसं आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे तिच्या मदतीसाठी, मगाशी जसा उल्लेख केला की प्रत्येक जिल्हा स्तरावरती आम्ही आहोत, महिला बाल विकास विभाग हे काम करत आहे. फक्त ती माहिती तुम्ही लोकांपर्यंत या माध्यमाद्वारे पोचवू शकता. आणि दुसरं, सुरक्षा, सबलीकरण आणि सक्षमीकरण, त्याचबरोबर जर संवाद, समन्वय आणि ती महिला जर सजग असेल तर हे सूत्र जर तिने वापरलं तर नक्कीच तिच्या मदतीसाठी हे काम करेल असं मला वाटतं. आणि या मदतीसाठी आपल्या 2 हेल्पलाईन आहेत. महिला हेल्पलाईनसाठी 181 आणि चाइल्ड हेल्पलाईन म्हणून 1098, या दोन्ही हेल्पलाईनचा त्यांनी आवर्जून उपयोग करावा असं मला वाटतं. नक्कीच. आणि एखादी केस अगदी तुम्ही थोडक्यात इथे सांगू शकाल का? जसं DV मध्ये म्हटलं की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट की कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये कुठल्याही महिलेला पहिलं कोर्टात जायचं नसतं, तर ती काउन्सिलिंग सेंटरची मदत घेऊन सामोपचाराने गोष्टी घडल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपण काउन्सिलिंग सेंटर म्हणजे समुपदेशन केंद्रामध्ये पाठवलेलं आणि कोर्टात न जाता काही केसेस तिथेच या मिटलेल्या आहे किंवा तडजोड झालेली आहे आणि त्याच्यावरून तिला असतं की मॅडम त्यांच्या मदतीने माझा संसार हा वाचलेला आहे, माझं नातं टिकलेलं आहे, असं मी नक्कीच आवर्जून सांगू शकते. ही महिलेची प्रतिक्रिया असते. अरे वा, खूपच छान. आणि आज मयुरी सावंत मॅडम इथे आलात आपण आणि या सगळ्या आपल्या मैत्रिणींना, अगदी अनेक श्रोते सुद्धा यात सहभागी झाले होते पुरुष वर्गातले, त्यांना सुद्धा आपण खूप छान मार्गदर्शन केलं. आज आपण इथे आलात आणि आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तिच्या मदतीसाठी संरक्षण अधिकारी मयुरी सावंत यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही होती आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती.